चोंडी जामखेड पासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार व ऐतिहासिक गाव. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माने पावन झालेले ऐतिहासिक गाव. अहिल्याबाईंच्या समृद्ध वारशाने पवित्र झालेले सीना तीरावरील गाव. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धार्मिकतेचा व जलसंधारणाचा पुण्य मंत्र देणारा आदर्श गाव. वडील मानकोजी शिंदे व आई सुशीलाबाई यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी जन्म घेतलेल्या अहिल्याबाई पुढे होळकर घराण्याच्या कर्तबगार राज्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. पती खंडेराव युद्धामध्ये तोफगोळा लागून स्वर्गवासी झाले आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने चोंडीचा विकास सूर्य तळपू लागला. होळकर यांनी अहिल्यांना सती जाऊ देण्यासाठी मल्हाररावांनी त्यांना रोखले. त्यांची हुशारी आणि कर्तबगारपणा पाहून इंदूरची सर्व सत्तासूत्रे त्यांच्या हातात दिली. असं म्हणतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे खरड्याची लढाई करून जाताना सीना तीरावरील वाळूत महादेवाची पिंड साकारणाऱ्या अहिल्याबाईंची दूरदृष्टी मल्हाररावांनी ओळखली आणि शिंदे व होळकर घराण्याचे पवित्र मिलन झाले आणि ऐकुटी राहिली आजची भव्य अशी शिल्पसृष्टी. शिंदे घराण्याचे 8वे वंशज असलेले श्री शंकरराव शिंदे व भामाबाई शिंदे इथपर्यंतच्या पिढ्यांचा प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा समृद्ध पायाच होता म्हणा ना. देशाच्या भूमीत घाट शिवलिंग बांधणाऱ्या अहिल्याबाईंनी आपल्या माहेरच्या माणसांना काशी विश्वेश्वरला जाता येत नाही म्हणून इथंच चोंडीच्या जन्मभूमीत विश्वेश्वराला आणलं. अगदी नंदीला सुद्धा काशीहून आणलं. हे केवळ माहेरच्या माणसांसाठीच. पुढे हाच जनहिताचा व विकासाचा वारसा पुत्र राम शिंदे अर्थात जलसंधारण मंत्री नामदार रामजी शिंदे साहेब यांच्या रूपाने राज्याला मिळाला. कर्तृत्व एवढं मोठं होतं की कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत मागे उभे असणारे राम शिंदे स्टेजवर कधी आले ते कळालेच नाही. अर्थात आशीर्वाद होता घाट व बारवे बांधून जलसंधारण करणाऱ्या अहिल्याबाईंचा आणि प्रेरणा होती ती जनहिताची कामे करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची. कार्यकर्ता म्हणून रामजी शिंदे साहेबांना मिळणारा लोकप्रिय जनाधार आणि डांगे साहेबांनी आखून दिलेला मार्ग थेट मंत्रालयात पोहोचला. मोठ्या अभिमानानं चोंडीचे माता पिता अर्थात साहेबांचे आई वडील कृतार्थ झाले आणि कार्यकर्त्यांच्या बळावर राज्यामध्ये विकास गंगा वाहू लागली. याला अपवाद जामखेडची पंचायत समिती कसे असेल? मान्य सुभाष आव्हाड, श्री सोमनाथ पाचारणे, सूर्यकांत नाना, डॉक्टर मुरुमकर, रविदादा सुरवसे या सर्वांच्या योगदानाने विकासात मागे असलेला जामखेड तालुका धावू लागला. इथं पंचायत समितीच्या शिक्षेनुबत कसा मागे असेल? दूरदृष्टी असलेले पोपटराव काळे साहेबांसारखे उत्साही व्यक्तिमत्व आणि पथदर्शी व्यक्तिमत्व काम करीत आहे. सर्व शिक्षक मंडळी कामाला लागली. शाळेचा परिसर शोभिवंत करू लागला. अहिल्याचा वारसा जोमाने चालू लागला. विकास गंगेप्रमाणे शिक्षण गंगा ही निर्मळ अंतकरणाने धावू लागली. दरम्यानच्या काळात राष्ट्रपतींची भेट, तीर्थक्षेत्रांचा विकास, पुनर्वसन, सभागृह व मंदिर विकास, गडी वाडा यांचा जीर्णोद्धार, शिल्पसृष्टीचा विकास, बाग, घाट, भक्त निवास सर्व काही शाळेतल्या मुलांनी पाहिले. अनेक सावित्रीच्या लेकी आणि अहिल्याच्या लेकी भारत निर्माण करण्यासाठी पुढे आल्या. दैनंदिन योगाभ्यास, परिपाठ, प्रार्थना व चांगुलपणाची शिकवणूक वेगवेगळ्या उपक्रमांनी नटू लागली. अवघा शिक्षण विभाग व सर्व शिक्षक वृंद मुलांना सोबत घेऊन नामदार शिंदे साहेबांच्या दृष्टीपथात असलेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि अशा प्रगतशील उपक्रमांसाठी साथ मिळते ती अर्थातच चोंडीच्या सर्व ग्रामस्थांची, सरपंचांची, सर्व सदस्यांची, सोसायटीतल्या लोकांची, तळागाळातल्या लोकांची. गरज आहे ती या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणाऱ्या ज्ञानमळ्याची. म्हणूनच मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात घुमणारा आवाज, वेगवेगळ्या उपक्रमांतून शाळेसाठी काम करणारा हा जो छोटा बालक आहे तो या सहलींमधून
सह्याद्रीच्या कडे कपारातून घुमणारा आवाज ऐकून देश हिताची कामे करण्यासाठी प्रवृत्त झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा चालविण्यासाठी पुढची पिढी जोमाने व उत्साहाने पुढे यायला हवी. शिस्त, देश प्रेम यासाठी शिक्षक वृंदांना नामदारांचं मार्गदर्शन देखील लाभत असते. थोरा मोठ्यांच्या भेटी, ध्वज सूत्रसंचालन, त्याचबरोबर देशाविषयी आकर्षण, शाळेबद्दलचं निश्चिम प्रेम, पाणी अडवा पाणी जिरवा सारखी कामं, त्याचबरोबर सहली, क्षेत्र भेटी, वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांना भेटी देणं, अशातूनच माझं राष्ट्रप्रेम जागृत होणार आहे. सैनिकांबद्दलचं प्रेमही जागृत होणार आहे. विविध जयंत्या, पुण्यतिथ्या, केंद्रीय स्तरीय क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी भाषणे, निबंध स्पर्धा, लेझिम पथक, राष्ट्रीय सणादिवशी ध्वजसंचलन, टिपरी, झांज, मनोरे इत्यादी उपक्रमांचे भरगच्च आयोजन यामुळे शाळेचे अनेक विद्यार्थी तालुका आणि जिल्हा स्तरावर चमकले आहेत. म्हणूनच मित्रांनो, चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला हा जो बालक आहे तो या वेगवेगळ्या उपक्रमांनी, वेगवेगळ्या खेळांनी समृद्ध होऊन देशसेवा करण्यासाठी पुढे येणार यात शंका नाही. मित्रांनो, यामुळेच अग्रक्रमाने म्हणावेसे वाटते, विकासाचा फुलवू मळा, माझे गाव माझी शाळा. विकासाचा फुलवू मळा, माझे गाव माझी शाळा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी. तंत्र निर्देशन आणि निवेदन संतोष सरसमकर, जामखेड. धन्यवाद.